घर बैठे तो लाचार कहलाएंगे, लड़कर हारे तो मिसाल बन जाएंगे. अशा पद्धतीनं आम्ही सर्वजण लढलो. मी सुरुवातीपासून आपल्याला सगळ्यांना सांगत आलेलं आहे की लोकशाही मार्गाने सर्व इलेक्शन झाल्या पाहिजेत. आणि माझ्या पक्षाचे अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या आदेशान्वये मी पुरोगामी विचार या जिल्ह्यामध्ये टिकला पाहिजे आणि तो टिकवण्याच्या दृष्टिकोनातून हे इलेक्शन लढलो. मला या ठिकाणी हिणवलं गेलं. 16 मतं आहे त्यांच्याकडे फक्त, तर मी त्याच्यावरती 100 मतं अजून ॲड केलेली आहेत. 2 आकडेसुद्धा पार करणार नाहीत असं मला हिणवलं गेलं. वसंतनाना या ठिकाणी 3 आकडे अंकात नेण्यात आम्ही यशस्वी झालेलं आहे. पुरोगामी विचार टिकवण्याच्या दृष्टिकोनातून यशस्वी झालेलं आहे. आता इलेक्शन संपलेले आहेत. सगळ्यांनी मिळून या जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आम्ही काम करू. आणि जिथं जिथं पुरोगामी विचाराला तडा जातोय, जिथं जिथं काही चुका होते तिथं ठामपणाने आम्ही सर्वसामान्य जनतेसाठी रस्त्यावर उतरण्यासाठी कायम कटिबद्ध राहू. अदृश्य शक्ती काम करेल आणि त्याच्यावर या शब्दावर बरीच चर्चा झाली. नेमकं काय झालं? तुमचे कॅल्क्युलेशन बरोबर ठरले आणि किंवा कमी पडले, काय झालं असं वाटतंय? माझी 16च मतं होती ना. हां, अदृश्य शक्तीने काम केलेलं आहे. आणि अदृश्य शक्तीनं काम करत असताना एक तुम्ही सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की या जिल्ह्यातल्या मतदारांना, या स्थानिक स्वराज्य संस्थेतल्या मतदारांना याच्यापूर्वी व्हॅल्यू दिली गेली का? त्यांना विचारपूस वसंतनानांमुळे झाली, त्यांना मान सन्मान वसंतनानांमुळे झाला, त्यांच्यावरती किती प्रचंड प्रमाणावरती दबाव आणला गेला. आणि सगळ्यात शेवटी लक्ष्मी दर्शनसुद्धा वसंतनानांमुळे झालेलं आहे या सगळ्यांना. आणि आमचा जो उद्देश होता, जे आम्हाला मतं पडलेली ती कट्टर पुरोगामी मतं आहे. बाकीची दहशत खाली गेली, दहशती खाली गेली नसती तर हा निकाल अजून वेगळा दिसला असता. कशा प्रकारची दहशत? मला विचारण्यापेक्षा प्रत्येक मतदाराला जर विचारलं तर ते तुम्हाला मन मोकळेपणाने बोलतील. अगदी. या जिल्ह्याला सगळ्या माहिती आहे काय झालेलं आहे. काही चष्मा वापरण्यावरनं असे बरेच तिथं काही हे झाले. खूप प्रकार झालेले. म्हणजे मतदान काय करता हे त्याचं प्रूफ दाखवण्याचा काही प्रकार झाला अशी चर्चा आहे. लोकशाही मार्गाने इलेक्शन झालेलंच नाही. लोकशाही मार्गाने इलेक्शन झालं असतं तर वेगळा निकाल असता. परंतु आता निकाल झालेला आहे, त्याच्यावर चर्चा करत बसण्यात अर्थ नाही. आता ते सत्ताधारी पक्षात आहेत, त्यांनी सत्तेच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास करावा. जिथं जिथं त्यांच्या उणीवा निघतील तिथं तिथं आम्ही विरोधी पक्ष म्हणून ठामपणाने या जिल्ह्याच्या जनतेच्या मागे उभं राहू. अदृश्य शक्ती जिल्ह्यातून आता कायमची अदृश्य होईल. अदृश्य शक्ती कधी नाहीशी होत नाही, ती अदृश्यच असते. आणि त्याला सायंटिफिकल अदृश्य शक्ती घ्या किंवा आध्यात्मिक अदृश्य शक्ती घ्या, कुठल्याही अदृश्य शक्तीला एक ताकद आहे. ती वेळेस आपली ताकद दाखवून देते. 500 पारचा महाविकास आघाडीची 78 मतं होती आणि प्रतिशत 118 पडली. म्हणजे महायुतीची मतं महाविकास आघाडीवर फुटली. हा, मतं कुठली काय फुटली यांना पुरोगामी विचाराला साथ दिलेली ही मतं आहेत वसंतनानांना पडलेली. राजेंद्र राऊत निवडून आल्यावर म्हटलं की खरं तर ढाळातला उमेदवार मोहिते पाटलांनी द्यायला पाहिजे होता. वसंतनानाला उगाच त्यांनी विरोधी पक्षातली लोकांचं असं आहे की ते वातावरणानुसार बोलतात. घरातला उमेदवार उभे केला असता तरी सगळी म्हणले असते त्यांना दुसऱ्याला पदच देत नाही, त्यांच्याकडे माणसंच नाही, फक्त घरातच पाहिजेत सगळी. आता सर्वसामान्य ज्यांना प्रदीर्घ असा अनुभव जिल्हा परिषदेचा, पंचायत समितीचा, मार्केट कमिटीचा, साखर कारखान्याचा, सहकाराचा अनुभव असलेला माणूस जर जिल्ह्यात एकामेकाशी संबंध आहे असा माणूस दिला तर हे म्हणतं घरातला दिला. ठीक आहे, किरकोळ गोष्टी आहेत, काय तर कारण पाहिजे. निवडणूक ही कायम मोहिते पाटील केंद्रितच राहते, त्यांना दुसऱ्या विषयावर बोलताच येत नाही. बघेल तेव्हा आमच्यावरच बोलायचं. जिल्ह्यासाठी काय करणार ह्याच्यावर कोण काय बोलत नाही. कालपर्यंत म्हणजे गॉगल उन्हात चालत असताना गॉगल घालायचं का नाही? मी घरात गॉगल घालून बसलो तर गोष्ट वेगळी आहे. भर उन्हात 1-12 वाजता जर मी एखाद्या बूथवर व्हिजिट करत असेल
गाडीत बसताना उतरताना तर घालू नाही काय सर्वसामान्य माणसं सुद्धा गॉगल घालते. आता आमदार जानकरांना राष्ट्रवादी सांभाळून घेणार का परत? आमदार मी जानकर मागेच सांगितलेलं आहे या जिल्ह्यातील जे काही पक्षाचे पदाधिकारी असतील या बाबतीतले सर्वस्वी निर्णय आदरणीय पवारसाहेब त्या ठिकाणी घेतील. काल राजा मौत आणि पालकमंत्री म्हणाले की आता विधान परिषद निवडणूक झाली, आता DCC बँकेची निवडणूक आहे, त्यामध्ये आणखी त्यांनी यावं मैदानामध्ये आम्ही आहे असं आव्हान दिले. हो लागू द्या की त्या वेळेस बघू त्या गोष्टी. कारण या जिल्ह्याला साकारायची वेगळी चळवळ आहे, ती वेगळ्या माध्यमातून लढली जाते. ज्या त्या वेळेस ज्या त्या गोष्टी बघू. DCC बँकेवरनंच विषय की DCC बँकेवरनं बरेच आरोप प्रत्यारोप झाले. राऊत त्यावेळेस म्हणले होते की इलेक्शन होऊ दे मी मांडतो DCC बँकेमध्ये नक्की काय झालं आहे. त्यांना सगळ्या गोष्टी मांडायची मोकळी काय आज नाही, अनेक वर्षापासून ते विरोधी पक्षात होते, आम्ही सत्तेत होतो त्यावेळेसपासून ते मांडतायत. आज ते सत्तेत आहेत, आम्ही विरोधी पक्षात आहे. त्यांना सर्वस्वी अधिकार आहे सगळे मांडायचे, काय हरकत नाही त्यांनी सगळ्या गोष्टी मांडायला. सोपल आणि तुमच्याकडे मोठी थकबाकी आहे 600-500 कोटी, ते त्यांनी भरावे, मग बँक चांगली चालेल, सुरळीत चालेल असं पण त्यांचं. बँक कधीपर्यंत कशा चाललेल्या आहेत हे जिल्ह्यातल्या जनतेला माहिती आहे. सगळ्यात मोठी कर्जमाफी कोणाच्या काळात झाली हे जिल्ह्याला माहिती आहे. सगळ्यात जास्त ठेवी कोणाच्या काळात झाल्या हे जिल्ह्याला माहिती आहे. आणि कोणामुळे कोणाला काय त्रास झालेले हे सुद्धा जिल्ह्याला माहिती आहे. आणि निश्चितच जे काय ते आकडेवारी सांगतायत या सगळ्या न्यायप्रविष्ट बाबी जे कोर्टाचे निकाल असतील ते सगळ्यांना बंधनकारक असतील, आम्ही बंधनकारक असू. राजेंद्र राऊत म्हणाले होते की निवडून आल्यावर अकलूजच्या विजय चौकात सभा घेऊ, पण पालकमंत्री म्हणतायत सभा घ्यायला तुम्ही जाऊ नका. कशामुळे पालकमंत्री आला? त्या दोघांनाच माहीत. आणि मी मागच सांगितले आमची अकलूज नगरी ही लोकशाहीला मानणारी अकलूज नगरी आहे. गेल्या 50-60 वर्षामध्ये अनेक सभा या ठिकाणी झाल्या, सत्ताधारी झाल्या, विरोधी पक्षनेत्यांच्या झाल्या, सगळ्यांचं स्वागत केलेलं आहे. लोकशाहीची वैचारिक बैठक असलेलं गाव आहे, त्यामुळे आमच्याकडून कायम स्वागतच आहे सगळ्यांचं या ठिकाणी. काल सकाळपर्यंत राजेंद्र राऊत शांत होते. 118 मते मिळाली. ही पालकमंत्र्यांच्या नाराजीची मतं आहेत, त्यातनं असं सगळं घडतं. त्यांनी शोधायला काय झाले काय नाही. आमची 16च होती ना. नाही, ते म्हणत होते मोहिते पाटलांचा करिश्मा आता काय राहिलेला नाहीये. जिल्ह्याचे नेतृत्व का म्हणताय असं त्यांचा प्रश्न होता. आता काय मेसेज जातोय? जनता ठरवल ना कोणाचा करिश्मा ठेवायचा आहे नाही ठेवायचा आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे की किती दबाव केले, किती काय किती मतदारांना जाऊन विचारा एकदा तुम्ही सगळं काय काय घटना घडलेल्या आहेत, कशा पद्धतीनं घडलेल्या आहेत. तुम्ही समाधानी आहेत पूर्ण हे जे काय मी निवडणूक पूर्ण समाधान आहे. माझ्यावर जो विश्वास टाकला होता मतदारांनी, या जिल्ह्यातल्या जनतेने मला निवडून दिले, त्यांचा जो विचार आहे तो विचार टिकवण्यात मी यशस्वी झालो. मी खरोखर समाधानी आहे. आताच्या निवडणुकीमध्ये धैर्यशील मोहिते पाटील एका बाजूला आणि संपूर्ण जिल्ह्यातील तुमच्या पक्षाचे आमदार असतील, विरोधी पक्षाचे असतील किंवा मंत्री असतील, मंत्री सगळेच विरोधी आजीबाजी आमदार पक्षाचे. सगळे. भविष्यातील राजकारणाकडे आता कसं बघतो तुम्ही हे सगळं? मी एकटा नव्हतो, माझ्याबरोबर या जिल्ह्यातील पुरोगामी विचारसरणीतील सर्व मतदार होते. त्यांच्या जीवावर मी चेहरा म्हणून लढलो. देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे काही लोकचं म्हणणं असं होतं की हे धैर्यशील मोहिते पाटलांनी टाळायला पाहिजे होतं, बिनविरोध करायला पाहिजे होती, मात्र तसं झालं नाही. त्यांना किती आकडा येतोय त्याच्यावर पुढचं गोष्टी घडामोडी होतील असं त्यांची चर्चा होती. काय वाटतं तुम्हाला? कोणालाही काही आरोप करायला, काही बडबडायला काय अर्थ नाही. मी पहिल्या दिवसापासून सांगत होतो, माझ्या नेत्यांचा आदेश होता, त्या पद्धतीने मी इलेक्शन लावली. बिनविरोध करायचे असेल तर वरिष्ठ पातळीवर चर्चा व्हायला पाहिजे होती. पवारसाहेब फडणवीस साहेबांची चर्चा व्हायला पाहिजे होती, किंवा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्षांची चर्चा व्हायला पाहिजे होती. आमच्याबरोबर चर्चाला जर स्थानिक लोकांना दुखत असेल, इथले जे कोण पालकमंत्री आहेत त्यांना आमच्याबरोबर चर्चा करायला दुखत असेल, किंवा वाटत नसेल बाबा आमच्यावर चर्चा करावी, प्रदेश लेवलला त्यांनी चर्चा करायची होती. कुठं तर आम्हाला सगळ्यांना बोलवून घेऊन विचारविनिमय झाला असता, आम्ही काही विकासाचे प्रश्न मांडले असते. 3 आमदारांनी जानकर म्हणतायत की माझ्या मुलाची उमेदवारी होती, वसंतनाना पण म्हणत होती की माझी उमेदवारी नव्हती. शेवटच्या क्षणाला तुम्हाला असं काय कळालं की तुम्ही वसंतनानांची उमेदवारी ठेवायला सांगितली? मी ठेवली नाही. पहिल्या दिवसापासून तुम्हाला सांगतोय, मी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना, सुप्रियाताईंना विचारलं, प्रदेशाध्यक्षांना विचारलं, आणि मग त्यांनी सांगितलं की बिनविरोध स्वतः कामा नये,
असं जर केलं तुम्ही तर चुकीचा मेसेज जाईल. इलेक्शन हारवू नाही तर जिंकू, तुम्ही लढा दिला पाहिजे आणि मी त्या पद्धतीने केलेला आहे. कारण काय यात मानाचा माझा कोणताही कारभार नाही. आता 3 नाही, आमदार नाही. जे आपले विरोधात शेवटच्या गेले क्षणी- महाविकासाकडे, ते त्यांच्यावरती कारवाई करावी अशी आपण मागणी करणाऱ्या पक्षाकडे. मी कसलीही कारवाई करा मागणी करणार नाही. सगळ्यांचं ऐकून घ्या आणि पक्षाध्यक्ष जो निर्णय देतील तो तर मला बंधनकारक असेल, बाकीच्यांचं मला माहिती नाही. एकसंघ ठेवण्यासाठी काही प्रयत्न पक्ष करेल? निश्चित मी सगळे विचार त्या ठिकाणी मांडेल. आदरणीय पवारसाहेब त्या दृष्टिकोनातून काम करतील. सुरुवातीपासून जे काय होतं की तुमच्यामुळं निवडणूक लागते हे पूर्णपणे म्हणजे मी किती महत्वाचा आहे विचार करायला, सगळं फिरून फिरून माझ्या भोवती येते. माझ्या भोवतीच सगळेजण मोहिते पाटील करतील. म्हणजे एकीकडे आम्ही म्हणतोय अदृश्य झालेत म्हणते आम्हाला, परत आम्हीच लागतोय. त्याशिवाय यांची दुकानदारी पण चालत नाही. काय करायचं आता?